श्री खंडोबा प्रसन्न कैलासवासी गुलाब विश्वनाथ तौशिकार यांचे चिरंजीव विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे मेंढापूरकर सह बाळासाहेब पाटोळे मेंढापूरकर सोबत अनंत कारखेलकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रथम सारीचे सादर करीत आहे तुफान विनोदी नाट्य नवरा एक आणि बायका आणि नवरा एक आणि बायका आणि नवरा एक आणि बायका आणि दिल्ली पार्लिमेंटला भरला असा दरबार महात्मा गांधी का बसले होते समोर जिना राजेंद्र प्रसाद बरोबर आंबेडकर या सर्वांनी विचार केला एक प्रहार ताब्यात घेण्यासाठी इंग्रज सरकार पुढे का महिना झाला आणि वार 1947 सालाला झेंडा फडफडीवर खंडू शिंदे राम राम कसं काय बघाडे राम राम हो कर्णा पाटोळे राम नंदा पाटोळे अरे वा 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 अरे बापू शिंदे राम राम गोविंदा अरे बरं चाललंय का हा चाललंय तेव्हा आता माझ्या जीवाचा मित्र अमोल पाटोळे त्याला बोलावून घेतला पाहिजे घ्या ना त्याच्यापासूनच आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे बरोबर हो अमोल पाटोळे राम 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 नंदा पाटोळे कसं काय आता माझं बरं आहे तुझं कसं काय बाबा निवांत माझी बायको तुझी पोरं कशी काय इतका नालायक तुझ्या अरे तसं ना हो बाबा मग अरे माझी पोरं हा तुझी बायको कशी काय म्हणलं अरे बाबा पण माझ्या बायकोला तुझी पोरं कशी काय रे म्हणतोस अरे तसं ना व मग माझी बायको वारून किती महिने झालं हा वर्ष होत आलं की आणि मी माझी पोरं तुझ्याकडे दिलेली ठीक आहे का अरे ती सांभाळायला होय हा. अरे लागा मेली की ती पोरं गेली का मेली हे शाळेत घालवाई बायको माझी गेली हा, शाळेत असं घातले बोंबल. हो बोंबल का शिमग्या चुकलो तुम्ही असं म्हण रे बर सर्व आपण गावची गाव जमलूया बरोबर हा आहे पण बापूराव काय रे मला एक विचारायचं होतं हा विचार ना आपल्या गावची जत्रा 5 वर्ष बंद होती बरोबर आहे हा आता आपण सर्व गावकरी एकत्र आलो होय आणि सर्व गावांनी आता एक विचार केला अरे प्रत्येक गावात जातो तर लोक नावं ठेवतात आपल्याला बरोबर तेव्हा आहे. आपण यात्रा नवीनच भरवायची महादेवाची भरवायचीच भरवायची पण कशी भरवायची शानानं नालायक शेणानं जत्रा भरवते ती का अरे कशानं बाबा नवीनच तयार करायची हा काय खंडू शिंदे तुमचा कसा काय विचार माझा चांगला विचार आहे चांगला विचार आहे का तुझ्या आईला लय खाल्लंय काय की जत्रातलं चोरून तवा दमानं लागलाय बोलायला पण हे बघा काय काय रे आपण सर्वजण मिळालो हा पण करना हो. त्या बिंटू शिताबराव कुठं दिसत नाही मला हा ती वर्गणीकडे गेलाय जणू बुक आणायला हा. तेव्हा असं करा आपण आता काय गोविंदा पाटोळ्याला बोलावून घ्या ए चोप अरे गोविंदा पाटोळ्याचं नाव घ्यायचं नाही हा. काय झालं? अरे तो निपुत्री माणूस आहे अरे निपुत्र्याचं तोंड जर पाहिलं तर 6 महिने दोड होतं अरे कालचीच गोष्ट काय झालं? मी संडासचं डबळ घेतलं बर. आणि संडासला निघालो हा. आणि नेमकी त्याची माझी गाठ पडली बर अरे का संडासला गेलो 3 तास कुतत बसलो संडासच येईना अरे ती लय निपुत्र आहे निपुत्री आहे हा, थांबा मी त्याला आणतो हा. ही गारणं त्याच्या समोर झाली पाहिजे ती हा. कारण महाग बोलणं म्हणजे बरं नसतं हा. माणसाने नेहमी तोंडावर बोललं हा. पाहिजे
आपण जाऊ आणि त्याला घेऊन येऊ. बापू हा तू नाहीतर बाळू पाटोळे कुणी तर जाऊन गोविंदा पाटोळ्याला बोलवला पाहिजे. बोलवा. पण बोलवू ना हा चावडीवरती बसा. त्याला चावडीवर जो- बसा आणि हुड्या ठोकून मारा. अरे तसं नाही, चावडी समोर बसा. हा जो कोणी त्याला राम राम घालील बर त्याच्या आईला नाम नामागड म्हणजे त्याच्याकडे जायचंच नाही का? नाही. आता आपण इथंच बसायचं हा, का? आता मग या येते. महादेवाच्या मंदिरासमोरच बसायचं. हा. आणि हे बघा जो कोण बोलल तर त्याच्या आईला काय नामागड नामा करतो. हा बर का खंडू शिंदे, नामा करतो म्हणजे लय जबर माणूस आहे. अरे आणि त्या हा. भागातलं गेंड जनावर असलाच आहे. हा बर बसा बसा. बघा रे बसा खाली. बसा. राम राम मंडळी. 4 दिवस झालं मुंबईला होतो, पण मुंबईनं आलोया. गावात फिरतोय, पण काय मित्रमंडळीची गाठ पड नाही. तेव्हा यात्रापूर आली 4-5 दिवसाखाली. यात्रेचा काय विचार होतोय आणि काय नाही. पण जाऊन मित्रमंडळीची गाठ घेतली पाहिजे. असतेली ग्रामपंचायती ऑफिस पुढं तंबाखूचं इडं तोंडात टाकून पिची फरशा घाण करत बसली असतेली. जातो त्यांची गाठ घेतो आणि नंतर गावच्या यात्रेचा काहीतरी विकास वाढवतो. कारण माणसाची म्हण आहे, शहरची गटर सुधारली परंतु खेड्यातला माणूस सुधारला नाही. गाव जर सुधारायचं झालं तर गावात पंच पुढारी चांगली लागतात. त्याप्रमाणे आम्हाला गावातल्या निवडून दिलंय. गावचा विकास करणं म्हणजे आमचं कर्तव्य. पण जातो आता पण एकट्याच्यानं कुठलं काम होणार नाही. सगळे 4 जण मित्र जर सुट्टीला घेतलं तर 4घाच्या हातानं आपलं चांगलं होईल. गावात जातो कुठं बसली ती कुणाला ठाऊक बघतो. नामा करतो ध्यानात ठेवा. वा वा वा, काय मित्रमंडळी, एकदम पाची पांडवाची सभा बसल्यागत 4-5 जण सगळी जण बसली ती. वा आपण यांच्याच नादात आहे ती. काहीतरी यांचा विचार चाललाय यात्रेचा. पण त्यांना माहित नाही मी आलो. मी सगळ्यांना राम राम करतो. ओ राम 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 राम. ओ मित्रमंडळी राम राम. हो 5 एकर ऊस लावला. बर काय पीक जर आलंय उसाला ऊसाला ऊसाला पीक आलंय. 2 ट्रॅक्टर भरून गेलं नुसत्या शेंगाचं. यायला उसाला शेंगा लागत असते ते का गाढवा. त्याच्या शेजारी शेंगा होत्या रे. मी 2 एकर जमीन घेतली. बर त्याच्यात रताळे पेरली. फिरले सारा आंबाच उगवून आले. यायला बघीस शेतकऱ्याच्या पोटच. आयला मी यांना राम राम करतोय, पण मला एकही मित्र मला बोलण्यास तयार नाही. तेव्हा आणि त्यातनं खाली माना घातले त्या, त्यांच्या डोकीला टोपी वगैरे नाही. तेव्हा मला वाटतं यांचं बाप मेले तर काय की. आईला नामा गडदू. आयला नामागडतोची काय तर भानगड आहे बरं का. बरं असू द्या, राम राम करतो. आणि नंतर ओ नंदा पाटोळे राम राम. ओ अमोल पाटोळे राम राम. ओ कर्णा पाटोळे राम राम. ओ बगाडे. ओ बापू पाटोळे. ओ खंडू शिंदे. ओ बाळू पाटोळे राम राम. आयला आपल्या जीवाचा जीवलग मित्र अनंता कारखेलकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे, याला एक वेळेस मी राम राम करतो आणि ताबडतोब माझी मी निघून जातो. ओ अनंत कारखेलकर राम राम. काय म्हणता? तुझ्या 10 वेळा लागू द्या. का रे? माझ्याच बापाचं नाव नामागडतो आहे. तुम्हाला जर देखवत नसलं तर 4-4 दिवस मुक्कामाला न्या. जळू दे तिकडे तुझा बाप. काय रे? हा, राम राम. राम चोप. काय रे? एक शब्द करायचा नाही. आपण झालं काय? अरे विचार कर. काय कुणाला 2-2 मुलं, बर कुणाला 4-4 मुलं. होय की हाय तुला मूल. बराबर. अरे तुझं तोंड जर पाहिलं तर 6 महिने दोड असतं. तुला काय होतं काय माझी तोंड अरे बघितल्यापासून? काय काल परवाचीच गोष्ट. संडासला गेलो 3 तास, मला संडास आली नाही. 3 तास झालं. आणि दुसरी गोष्ट, हा सकाळी कोंबडी अंड्याला बसत होती. बर. अंडा आता घालणार, माझ्या काळ्या कोंबडीनं पांढरा अंड घातलं. नवा अनंत कारखेलकर, काय रे? तू माणसाच्या पोटचा आहेस का रे? का मग काय जर्शी गायला झाला म्हणून काळी कोंबडी असली म्हणजे काय काळच अंड घालती होय रे? कसलं असतं रे? अरे कोंबडी कसली जरी असली तर कोंबडी पांढरच अंड घालत असती. अरे मग मी कशाला बघितले? हा, तुला काय झालं रे बापू पाटोळे? अरे बाबा सकाळीच लगवीला गेलतो. बर. 2 तास लगवी चाली नाही. वा वा, तुला मुतखाडा झाला असेल मारदा. तुम्हाला काय झालं बाळू पाटोळे? अरे बाबा, माझं तोंड बघितल्यापासून. अरे तुझं तोंड बघितल्यापासून मला काय झालं माहित आहे का? हा अरे भावाला मुलगी बघायला गेल तू, बर. काय सुरिकच जमलं नाही. जमलं नाही. अं? तू मुहूर्त बघून गेलता का? अरे मग तुम्हाला शिंदे
राव सकाळी रिक्षा घेऊन गेलो तर एक भाडं लागलं नाही. भाडं लागलं ना आईला एवढं माझं तोंड बेकार आहे का? तुम्हाला काय झालं? आम्हाला 4 दिवस भाकर मिळली नाही. भाकर गावात मागाय गेलता का नाही बाबा, तुम्हाला? हो मला बायको भांडली. मांडली. हा, नाही नाही चांगलं चांगला मेळ बसलाय आपला. तुला काय झालं बाबा? अरे बाबा तुझं तोंड बघितलं बर तर मला गावात लोक बैठकीला सुद्धा घेण्याची तुझ्या नादानं. एवढा तू माणसातलंच बोलत असशील. यायला माझ्यावरच आणलंस काय? बरं असू दे आईला मला बैठकीतच घेत नाही का? हे बघ, नाही. ए आज बी बोलायचं आणि उद्या बी बोलायचं. हा. माणसाची मन आहे बोलल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही. गोविंदा पाटोळे, हा हा, आमच्या मनातलं तुला काय माहिती आहे? काय? आम्ही जी तुझ्यावर बहिष्कार टाकला, बर तुला बोलायचं नाही त्याची कारण आहे तू निपुत्री माणूस आहे. हा. निपुत्री म्हणजे मला मुलाचा बरोबर पत्ता आहे का नाही. रे गावाले हो? मी निपुत्री आहे. अरे निपुत्री म्हणजे आपली सर्वांची लग्न एका वर्षात झाली. झाली. झाली की? मग कुणाला 2 कुणाला 4 विचार किती मुलं आहेत तुला आहे का रे मुलाचा पत्ता? तुला किती आहे ती बापू शिंदे? मला हा 2 किलो 1 मीटर. अरे काय उजनी तलावाची मोजणी काढली सुईर. अरे तसं नाही, 2 किलो म्हणजे 2 मुलं, 2 मुलं. 1 मीटर म्हणजे 1 मुलगी. ह्याला म्हणायचं 2 किलो 1 मीटर. का म्हणलं उजनीची मापणी काढली. तुम्हाला किती बाळू पाठोळे? मला वय हा 1 खंड्या. 1 खंड्या म्हणजे 20 मुलं आहे ती काय तुला? अरे तसं नाही गोविंदा, मग 1 मुलगा आहे त्याचं नाव खंडू ठेवलंय. वा शेजारी उभा राहिलेला तुम्हाला खंडू शिंदे एक का असाव. एक कासाव. अरे काय तुझी बायको पाण्यात बाळातीन झालती होई. अरे बाबा मला तसं नव्ह. एकुलती एक मला मुलगी आहे. बर. तिचं नाव आहे काशीबाई. अरे 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 मग बराबर आहे. त्या मुलीचं नाव ठेवलं होई काशीबाई. ते आपलं कासाव लाडानं म्हणतो. हा. तुम्हाला किती आहे ती बापू? मला 2.5 आहे ती. 2.5. अरे बाबा 2 मुलं आहेत आणि 1 पोटात आहे. म्हणजे ती पण दप्तराला लावले का? हा. का दुसरं कोणाचं नाव पडेल म्हणून? तुला 4 आहे ती. 4. हा. आईला तुला जबर मारली गाड्यामधून. तुला रे बाबा? मला 3.5 आहे ती. 3.5. हा. 3.5 म्हणजे कशी रे? 3 मुलं खेळते ती हा आणि 1 रांगतया. रामतया. मग हाय गाड्या म्हणजे 5-6 महिन्याचं आहे म्हणायचं. तुम्हाला नंदू पाटोळे? मला आता बायको गरोदर होती, आता पुढे काय झालंय आणि काय नाही मला बघायला जायला टाइमच नाही. पण मला पहिली मुलं माझी हा जवळजवळ 9 आहे ती. 9 आहे ती. हो. बरं असू द्या. जर मला आईला मला मुलबाळ होत नाही याला काय केलं पाहिजे? अरे सांगायचं गोविंदा हा बोल, या बाजराला पगार किती देतो? ए तुझ्या आईचा चिलीम तोंड्या तुझ्या काय रे? म्हणजे पगार घेऊन पोरं काढून देतोय सुईर. अरे तसं नाही, मग कुठंतरी देव धरम देवऋषी बघतो. बर. तेव्हा गाडी खर्चाला पैसे किती देतो? हा असं म्हणतो जुई. हो. का म्हणलं पगार घेऊन पोरं काढत सुटलाय. अरे मी तसला माणूस आहे का त्याच्यामुळे तर तब्येत खराब झाली. बरोबर आहे. बर जर मला मुलबाळ झालं तर? तर बैठक किती यायचं? आणि मुलबाळ जर नाही झालं तर? नाही यायचं. मग जाऊ का आता मी? जा. जातो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. आज जीवाची जिवलग मित्र असताना आज माझ्यावर बहिष्कार घातला केवळ मला मुलबाळ नाही म्हणून चिना. तर आता मी पर बहादर असा करतो, घरी जातो, बायकोला घरात हाकलून देतो आणि 7 लेकराची बायको आयत्याच घरात घालतो. ए कारभारने अहो कारभारी, बाहेर ये, बाहेर ये. अहो पण झालं तरी काय? वर्ग कुठं आहे? बाहेर काढ. मला कापड शिवाय टाकायची आहे ती. अहो तुम्ही दारू तर नाही पेला? दारू प्यायला दारूवालीच्या मातीला देखील मी बहादर जात नाही. का जात नाही? मी सुजित नसतो या. म्हणूनच तुम्ही जात नसताय. पोरग कुठं आहे? पोरग अहो चिखलाचं करून काय तुम्हाला दाखवू आहे मी? आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 वर्षे. मग 12 वर्षात निदान एखादा तर मुलगा धरके हाय का मुलाचा पत्ता आपल्याला? अहो तसं नाही कारभारी. हा. आज ना उद्या होईल. बर उद्या किती वाजता होईल? त्याला टाइम टेबल आहे का? अग मग 12 वर्षात मुलगा झालं नाही आणि उद्याच कशावर होईल असा तुझा विश्वास आहे? बायका माणसाचा बोलण्याचा स्वभाव आहे. असला कुठला 12 वर्षात झाला नाही ना आता मुलगा कसं काय होईल? माझ्या मित्रमंडळीने माझ्यावर बहिष्कार टाकलेला आहे. काय? ज्यावेळेस मला मुलगा होईल त्यावेळेस बैठकीत यायचं नाही तरी यायचं नाही. मग? तू माझ्या घरात नाही पाहिजे. मी जाणार आणि दुसरं लग्न करून शिना बायको घेऊन येणार. राहू द्या कारभारी. लय मोठीपणाने नका बोलू. का? कोण तुम्हाला बायको देत नव्हतं? मग या पुणे जिल्ह्यात बायको मीच तुमच्या जवळ नांदली. कशी काय? हा. हा? राहू द्या, राहू द्या. नका लय मोठीपणाने बोलू. या पुणे जिल्ह्यात कोण तुम्हाला बायको देत नव्हतं. मी म्हणूनच नांदली तुमच्या पाशी. कशी काय?
कशी काय हा माहिती नाही काय तुम्हाला राहू द्या काय होतं तुमच्या घरात माझ्या घरातून काय नव्हतं आणि काय दिलंस तू काय दिलं हा माहिती आहे का होतं का घरात काय जेवायला भांड तुमच्या आणि मग तू काय केलं लगेच राग झाल्यावर? वाईटा ग माझ्या बहिणीकडे गेली बर माझ्या बहिणीकडे एक पितळी आणली हा. म्हणून त्या 4 घास खाल्लं तुझ्या बहिणीच्या पितळीत मग अगं काय तुझ्या घरचा मोठीपणा सांगायला लागली आणि कुठल्याही बाया माणसाचं बघावं काय जरा घरात नवरा बायकोची भांडणं झाली का लगी घरचा मोठीपणा सांगायचं म्हणे की होती का जेवायला काय पितळी माझ्या घरी गेली आणि माझ्या बहिणीकडं पितळी आणली तेव्हा त्याच्यात तुम्ही 4 घास खाल्लं तुझ्या बहिणीच्या पितळीत मग अगं काय तुझ्या बहिणीची पितळी काय लागली मोठीपणा सांगाय बहिणीचा म्हणे की होतं का काय घरात आणि माझ्या बहिणीकडे गेली आणि बहिणीकडं पितळी आणली वय वय काय तुझ्या बहिणीची पितळी पहिल्यांदा असंच हौसनं माझ्या मित्रांनी मला आमंत्रण दिलं की गोविंद पाटोळे तुम्ही आज लग्नात जेवायला या म्हणून बर. मी ती तशी तुझ्या बहिणीची पितळी उचलली आणि लग्नात मित्रमंडळीच्या बैठकीत जेवायला गेलो मग आणि मित्राच्या पंक्तीला बसलो पहिल्यांदा माझ्या मित्रानं भात वतला आणि वरण वतलं आणि तुझ्या बहिणीची पितळी खाली फुटलेली मला काय माहित होतं काय केलं अगं सगळं मातीची धंदाली बुळू 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 सगळं मातीत गेलं ती भातन वरण तशीच पितळी उचलली आणि माझ्या भाद्राच्या भावाकडे घेऊन गेलो काय आणि केलं माझ्या भावानं त्याला डाग केला तेव्हा तुझ्या बहिणीची पितळी गळायची बंद झाली आणि म्हणे की होती का घरात पितळी आणि माझ्या बहिणीकडं आणली काय तुझ्या बहिणीची पितळी राहू द्या नकाला उच नाकानं बोलू होत का वाड्याला चौकट मग काय केलंस गोविंद पाटोळ्यानं वाडा बांधला हा. मित्रमंडळीच्या आपल्याला तुमच्याकडे यायची बर. सगळे तोंडावर थुकायची मग तू काय केलं होती का वाड्याला चौकट माझ्या आईकडे गेली हा माझ्या आईकडनं चौकट आणली म्हणून हा वाडावा शोभेवंत दिसतो त्या तुझ्या आईच्या चौकटीनं मग अगं काय तुझ्या आईची चौकट तुझ्या आईची चौकट वाड्याला लावली तिची पूजा केली आणि मित्रमंडळी मी बाजाराने च्या पाण्याला आणली अगं आत गेलं का गचकीनं वाजायची आणि बाहेर आलं का लचकीनं वाजायची त्याला उमरा होता का माझ्या बाजाराच्या बापानं त्याला उमरा बसवला तेव्हा तुझ्या आईची फिट चौकट बसली राहू द्या नकाले आता भांडणाचं बोलू तुम्ही या बाग तू माझ्या वाड्यात राहायचं नाही कुणाचा वाडा मी जाणार आणि दुसरी बायको करून या वाड्यात घेऊन येणार कुणाचा वाडा माझ्या भाद्राच्या आई बापाचा माझ्या सासू सासऱ्याचा वाडा कोण म्हणतं सासू सासऱ्याचा वाद? माझ्या सासू सासऱ्याचा वाडा आता ए गोविंदा आ, अरे काय भांडणं चालल्यात ओ अनंत कारखिलकर काय र तू मला सांग हे काय? वाडा कुणाचा आहे मला माहितीये हा हा वाडा तुझ्या आईवडिलाचा हा किल्ल्यासारखा वाडा बांधला दुष्काळात हा माझ्या देखत मग वहिनी तुम्ही काय म्हणताय हा वाडा माझ्या सासू सासऱ्याचा चुप! तुझ्या सासू सासऱ्याच्या आईला इथला कुंभार लावला अरे फकड दादाच्या आईवडिलाचा वाडा हा अनंत कारखिलकरालाच माहित आहे कुणाचा वाडा आहे ते अहो दाजीबा तुम्ही काय 10 रुपयाला का काय कुठं आलं ग तुझं सासू सासर हो हा वाडा सासू सासऱ्याचा वाडा चैत्र मास उन्हाळ्याचं ऊन हातावर भाकर कांदा चटणी खाऊ ना गड किल्ल्यासारखा वाडा हातावर भाकर कांदा चटणी खाऊन शिना गड किल्ल्यासारखा वाडा बांधला माझ्या आई बापाने दादाच्या आईवडिलाचा वाडा हा कुठं आलं ग तुझं सासू सासर हा वाडा माझ्या सासू सासऱ्याचा तुझ्या सासू सासऱ्याच्या आईला 50 पारती लावलं अरे फकड्या नवा कुणाबद्दल बोलतोय या? तुझ्याच बदल हा तुलाच माहित आहे गावातली सांग कसं काय ते म्हण माझा वाडा सासू सासऱ्याच्या ठोप दादाच्या वडिलाचा आई वडिलाचा वाडा दाजीबा हा. तुमचं डोकं आहे का मिरच्या भरायचं खोक हा. हा वाडा माझ्या सासू सासऱ्याचा चोप तुझ्या सासू सासऱ्याच्या आईला 15 तालुका लावलं अनंता हाव तिकडे काय र आईला माझ्या बायकोचं सासू सासर हा. माझं कोण होत्या तर कोण होते हा आईला मला नात्यातला गोळच कळा यायचा नालायक तुझ्या माझ्याच आई बापाला शिव्या देतोय जोईर तुझा आई बाप होत्यात काय ए येड्या औलादीच्या हे मग मला विसरू नको झालंय शा नाहीस तू कारभारणी का हो? तू माझ्या वाड्यात राहायचं नाही बर. मी जाणार आणि दुसरी बायको करून येणार तुम्ही जाणार दुसरी बायको करून आणणार जाणार आणि बायकोच करून घेऊन येणार कारभारी हा. विचार केलाय का रानात गेलं तर लाकूड मिळत नाही बर आणि तुम्ही आता बायको करायला चाललाय करून येणार तुमची माझी आट काय म्हणून बायको करून जर इथपर्यंत तुम्ही आणलं का नाही हा मी वाड्यात राहणार नाही राहणार नाही जर करून आणली हा. 7 वेळा माझ्या पाया पडायला हवी माझी 50ची गाठ
हे बघ मी पर बहादर जाणार हा आणि बायको करून घेऊन येणार. मग तवाच्या वाड्याकडे येणार नाही तरी काळ तोंड तिकडच घेऊन जाणार. म्हणून यो की माझा परपणाचा गाठोबा. जावा बघू तुझी गाठ येऊ का काय पिचपिचित आहे. हो. बाकी बहादराचा गाठोबा कसा आहे नुसता. राहू द्या जावा जातो आता आणि बायको दुसरी करून घेऊन येतो. जावा ए गावाले अरे बाबा त्या गोविंदाच्या घरावर काडी टाकली आता त्याचं सारं घरदार जळायला लागले. कसं काय? अरे पण तुम्हाला काय माहिती आहे का काय? भांडणं लावून बसला गाडवानं. त्याच्या घराचा अपार जाळ झालाय आता. काय नवरा करायचं? बायकोची भांडणं लागली आणि ती बायको करायला गेलाय. हा तुम्हाला आहे का माहिती? हा काय हा आहे की माहिती. पण हे बघा ही बरं नाही तुम्ही केलं गावकऱ्यानं. आपण त्याच्या बायकोचा विचार घेतला पाहिजे आणि कशामुळं काय घडलंय ती. बर तूच जा एकटा. चला चला पण ऐका बाई गाव सोडून तर बराच लांब आलोया. पर ही समोर कुठली तरी वाडी दिसते या. छोटस गाव दिसते. या गावात जातो आणि कुठल्या तर पै पाहुण्याची ओळख पाडून शिना त्यांना सोयरी पण जर गावात जमत असलं तरी विचारतो मी. चला आता ताबडतोब गेलं पाहिजे. पण ऐका बाई माझा धाकटा धीर आहे त्या धीराकडे मी रडत जाते. ही सगळी कहाणी त्यांना सांगते. दाजीबा आ, 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 आ. वहिनी दाजीबा गप्पा रडू नका खाली पाणी येईल. अहो खाली कुठं अहो पण लई रडायला लागलाय तुम्ही काय भानगड तुम्हाला माहिती आहे का काय हो तुमचे भाव गेले. बर अहो कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का. कुठं गेले वर अहो वरती नाही मग मला लेकरू बाळ होत नाही म्हणून दुसरी बायको करायला गेले. काय त्याची मोठी चूक झाली हो. बघायची हो विचार करण्यासारखी गोष्ट. रानात गेलं तर लाकूड मिळत नाही. तर हो सोन्याचा संसार मातीमोल करायचा हे तुम्हाला बरं दिसतंय का. मला तर बरं दिसतच नाही. आहे का नाही. होय ना. पण अशी जर कुणी कळ लावली का नाही माझ्या घरात त्याचं कधी कधी चांगलं व्हायचं नाही. वहिनी असं एखाद्याला कशाला शिवे देताय. का हो दाजीबा तुम्ही का पांढरं पडता. नाही नाही मला काय झालंय म्हणा पण असं एखाद्याला माग पुढे शिवे देऊ नाही. पण तुम्हाला तर पटतं का माझा संसार कसं काय वाटत असेल. आईला कुणी आई घातली असेल हो. बघा की हो त्याचं कधी कधी चांगलं व्हायचं नाही. नका शिवे देऊ वहिनी. पण तुम्हाला काय होतं मला काय होतंय म्हणा पर आता याला विलास काय करायचा. वहिनी तुम्ही काळजीच करू नका. त्याला मी लाडी गुडी लावून गोड बोलून आपल्या घरी आणतो. तुम्ही उगा आपलं गप्प पडा. काय अहो तसं नाही तुम्ही नुसतं गप्प बसा की. मग असं म्हणा दाजीबा. चला तुम्ही काळजीच करू नका. आईला हा माणूस कोणतर उभा राहिलेला दिसतो या. ए गच्चंडी ओय गच्चंडी. गचांडी हा गचांडी म्हणजे काय भानगड. बहुत माले काय गच्चंडी. बहुत माले हा म्हणजे कशाला. ती खाया. हाया हा केवढ्याला किती आहे. 1 रुपये को 1 गच्चंडी 2 रुपये को 2 गच्चंडी. आईला मग हे खाण्याचं दिसतंय चांगलं. हा बघू मला 2 रुपयाचं दे. इकडे दे जी ऐ, आता हे जे आहे ना घ्यायची अर्धी का घे. अजून? घे दिसली की कशी ही आता अशी आला का पैसे घेऊन नुसतं मारलंच की मला. अजून घ्यायची का. नाग लागली तुझ्या गाचांडीला. जे आईला पैसे देऊन शिना मार खायची पाळी आली मला. बहुत माल आहे घे अजून. आता जा नाही तर फिरवून आपटीन दाखडाव तुला. या आईची गचांडी वारसान. हा माणूस कोणतर पुढचा दिसतो या. त्या माणसाला आपण विचारलं पाहिजे. ओ राम 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 राम. तेव्हा मला गावात सोयरीक पण जमल का लगीन करायचं आहे. लगीन करायचंय. हा कुठून आलेला आहे तुम्ही. हा तिकडला लांबचा आहे मी. नामचं. हा तुमचं पहिलं इथं सोयीर पण आहे का कुठं. आता कशाला इकडं आलोय मी. नाही का. आहा. बरं विचार करून सांगू तुम्हाला. ऐका मी कोण आहे न्हावी. 4 दिवस झाले गिराईकच नाही. आता हा माणूस समोर कोण आलाय त्याला विचारतो. हो राम राम. हा, राम राम. अरे गोविंद आलो का.
बापू हो तू कसं काय इकडे आडरान धरले अरे मला तू रस्त्याने दिसला चाललेला बर. अरे 4 दिवस झालं गिराईकच नाही हा. बरं झालं तुझी गाठ पडली बस 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 अरे अरे मला खुर्ची कशाला बसवतोय थांब 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 खुर्ची बस मी हा? कासरा काढतोय तवर कशाला कासरा अरे तुझा पाय बांधतो ना अरे पाय बांधाय काय माझी धार काढायची तसं नाही रे पाय हल्ल्या वस्तारा कुठेतरी लागल म्हणजे आता तू काय करतोय तुझी दाढी करतोय काय रे अरे तुझं तोंड चांगलं दिसावं बराबर आहे पै पाहुण्याच्या गावाला जायचं म्हणल्यावर नटून गेलं हा पाहिजे बरं गोविंदा हा कुठं निघाला आई घालायला तसं काय काय माझ्या संग तसं काय रे आडवा बोलतो नको नको माझी मला जाऊ देऊ का टाइम नको अरे जाऊ दे 2 वस्तारा राहिल्यात अरे झाली बाबा राहू दे कशाला झाल्यात बरं दे पैसे 5 रुपये 5 रुपये दिल्या का 4 दिवस चहा पाणी नाही बरं हे घे 5 रुपये बरं असाच परत कधी बी ये बर का हा बरं आई घातली मोरता वाढवालाच नाही मला आता कशाला आई घालाय माझं सुरीक पण जमतय बरं असू द्या जातो आपला दुसरं कुणाला तरी विचारतो गोविंदा पाटोळे राम राम. अरे बाबा आटाने दिके. कशा जर अरे त्या तुझ्या बायकोच्या चिपलीला अंगठा बसवलाय ती. म्हणजे तू नेमका कोण आहेस अरे चांबार नाव का? नाही नाही चांगला मोरता तुला माझं घर जळलं होतं होईर बरं ये दर बघू. आटानी हा दे. आणि जा तर कुठं चाललाय? कुठं चाललाय बरा मोडा घातलाच मला राम राम गोविंदा पाटोळे. राम राम काल घरी गेल तू हा वहिनीला 2 कुच दिलं आणि माघारी आलो. त्या 2 कुच्याचे पैसे राहिलेत तुझ्याकडे. थांब 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 काय म्हणायला लागलाय तू अरे वहिनीला 2 कुच दिलं बर त्याचे पैसे मागाय आलो तुझ्याकडे. म्हणजे माझ्या बायकोला तू 2 कुच दिलं हा आणि पैसे मागाय तुझ्याकडे आलोय. ए येड्या अवलादीच्या काय हा, झालं? काय दारू फिरू प्यालाय जुई कुशाल बायकोला माझ्या कुच दिलं तर पैसे मला मागाय आलाय असलं कुच कसलं दिल्यातच अरे ती साळूत. साळू तर म्हणजे ती जातीच्या कडेला पीठ सांडल्यावर झाडायचं हा ती कुच. तुला काय वाटलं? हा म्हणजे तुमच्या मांगाच्या भाषात म्हणते ती होई त्याला कुच कुच म्हणते आम्ही. आई घातली कुच म्हणल्यावर मी पावसात भिजल्यावर उभा राहिलो होतो की किती पैसा इथं 5 रुपये. हा हे बघ ही 5 रुपये धर पण गोविंदा हा लय गडबडीने निघाला. कुठं चाललाय? निघालोय कुठं तर काम आहे या गावचा सरपंच म्हणतात मला गावात मीटिंग कसली तर चालू होती पण अजून काय कोण गावातलं कार्यकर्ते दिसत नाही तर काय नाही आपणच गावात जायला पाहिजे काय हरकत नाही मग आता रानातलं उरकून गावात जायलाच पाहिजे आईला हा कोण तर माणूस दिसतोय आणि जरा अप टू डेट दिसतोय या त्याला आपण नमस्कार करावं आणि ह्याच्यापाशी काम होईल अशी माझी शक्यता आहे ओ राम राम रानुमाळ रानुमाळ रानातली कामं उरकून गावात निघालोय आता मला एक गोष्ट बोलायची आहे तुमच्या संग आता कुठल्या रामायणातली आहे का महाभारतातली आहे त्यातली न हो मग माझं लगीन करायचं आहे लग्न तेव्हा गावात सुरी पण जमल का हो 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 म्हणजे तुम्हाला नवरा करायचा आहे म्हणायचं मला नवरा करायचा आहे अहो तसं नव तुम्ही नवरा होणार आहे का नाही हा त्या बाईचा म्हणजे मला बायको करायची आहे हा तेव्हा गावात पाहुणं सुरीक पण जमल का म्हणून मी तुम्हाला विचारतोय असं म्हणलं होय. कारण तुम्ही सभ्य माणूस दिसताय हो मला. हो हो या गावचा मी सरपंच आहे वा 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 वा. बिनविरोध निवड झालती वा वा गळ्यात माळ घातली होती चांगला आहे गावानं मला आता व्यवस्थित निवडून दिल्यापासून वा. मी गावातलं कार्य चांगल्या पद्धतीने करतोय वा वा वा. सरपंच हा? आधी चांगलं माणूस तुम्ही मला गाठ पडला हो बघा हो हो तेव्हा माझं म्हणणं की माझी खात्री आहे हा हा. तुमच्यापाशी काम होईल म्हणून माझ्यापाशी काम तर होईलच की तेव्हा या- मला लगीन करायचं आहे गावात सोयरीक पण जमल हो का हो ही महिना चांगला आहे मुहूर्त चांगला आहे गावानं निवडून घेतलेला आहे सरपंच केलाय गावात शब्द सुद्धा माझा मोडत नाही ती ही मात्र खरं आहे अहो तुम्हाला ती विचारत नाही मला लग्न करायचं आहे तेव्हा गावात सोयरीक पण जमल का बोल नाही बोलर आणि मी आरडतोय काय तुम्ही बोलताय काय नाहीतर काय गप उभा आहे. काय राव तोंडात मकाची कणस आहे ती का काय तुमच्या जरा स्पष्ट उचलून बोला की उचलून आता फिरवून आपटू का तुम्हाला का अहो मला लगीन करायचं आहे गावात सोयरीक पण जमल का ओ राम राम. राम राम काय विचारता त्या माणसाला? अहो मला लग्न करायचं आहे अहो, त्यांना पाहुणं. एक विचारलं म्हणजे एकच बोलतं या अहो पाहुणं ती माणूस आहे भैरा.
त्याला हा नाही येत ऐकू. त्याच्यामुळेच बघा काहीतरी फॉल्ट पडलाय. मी बोलतोय एक आणि ती बोलतोय एक. त्याला नाही येत ऐकू. बर तुम्हाला काय बोलायचं असेल ते मला बोला. मला काय पाहुणं लगीन करायचंय. गावात सोयरीक पण जमल का? अहो तीच ना मग ती माणूस आहे बाहेरा. हा. त्याला नाही ते येत ऐकू. तुम्हाला काय बोलायचं असेल ते मला बोला. नमस्ते पाहुणा, नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्ते नमस्ते. नव यांच्या संग तुम्ही काय हो बोलता? अहो ह्या दोघांना मी म्हणलं मला लग्न करायचं आहे. तर अहो, एक बोललं म्हणजे एकच बोलते ती बाई. तसं नाही पाहुणं. ती पाहुणं जे आहे का नाही बर. ती आहे बाहेर. हा यांना नाही येत ऐकू. हा तुम्हाला जे- त्याच्यामुळेच बघा बाय एक बोललं म्हणजे एकच म्हणजे ह्याला नाही येत ऐकून याय बहिर. हा. बर बघा बाय एक बोललं म्हणजे एकच म्हणजे ह्याला नाही येत ऐकून याय बहिर. हा. बर तुम्हाला काय बोलायचं असेल ना तर माझ्या संग बोला. हा मी सगळं तुम्हाला सांगते. मला लग्न करायचं आहे तेव्हा गावात सोयरीक पण जमल का? असं वय पाहुणं आ चला माळ्याकडे. बरं झालं चला आता. हेच बघा आमचा माळा. वा 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 वा. मस्त आहे की. माझा वडील का नाही हा कार्तिक वारीवर 2 खोंड आणली ती बघा माझ्या वडिलांनी. आणून उडव माझ्यावर. हो, तुझ्या पाहुणे. खोंडाचं नाही बोलत मी माझ्या लग्नाचं बोलतोय. अगं बाई ते सांगते. काय? माझा बाप म्हणला होता बाये तुझं पण लग्न आता यंदा उरकून टाक. तुझ्या लग्नाला लाव काढी. मला लग्न करायचं आहे तेव्हा गावात सोयरीक पण जमल का? राम 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 पाहुणे राम 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 राम. राम राम. अहो या पुरीला एक बोललं म्हणजे एकच कशी काय बोलते आई? ही पोरगी आहे भैरी. हा. त्या माणसाला येत नाही ऐकू. ऐकू. जे काय बोलायचं असेल ती माझ्याशी बोला. मी या गावचा शाळा मास्तर आहे. वा वा, मास्तर तुमची गाठ पडली म्हणले ते आमचं भाग्य उदयाला आलं म्हणायचं. मला लग्न करायचंय हो. एकदा सांगितलं ना तुम्हाला हा. ही पोरगी आहे भैरी. त्या माणसाला येत नाही ऐकू. जे काय तुम्हाला बोलायचं असेल ती माझ्या संग बोला. मी या गावचा शाळा मास्तर आहे. या मास्तरला तर कुठं आई घाली त्याला ऐकायला येत या. ओ राम राम पाहुणं. राम राम. अहो ही शाळा मास्तर आहे ना डोक्यात आहे फरक. नवा गाव येडा आहे का सगळे तुम्ही येडे आहे? तसं नाही हो. हे मी तुम्हाला समजावून सांगते. तुम्ही या गावात नौकत दिसताय. बर हे शाळा मास्तर आहे यांच्या डोक्यात आहे फरक. त्या पुरीला नाही येत ऐकू. बर. ती आहे बहिर आणि ही बी आहे ना पाहुणं ती बी तसलंच आहे. हा मला विचारा कोणत्या गावचं? मी आहे पंढरपूरचा अहो, आणि मला करायचं आहे लग्न. लग्न हा काय पाहुणं? अहो मगच आमच्या वाड्यावर यायचं का नाही? का अहो माझ्याकडे 4 मुले आहेत. बरं झालं. चला पाहुणं चला. चला. पाहुणं हा हा आपला वाडा. द्या काढी. काय चितवून देत आहे? तसं नाही मला बिडी वडायची सवय. तेव्हा बिडीची तलब झाली साईडला बसून बिडी वडतो तवर पुरीला बोलवा बाहेर. असं ना हा पाहुणं हा. थोडा वेळ थांबा. बर मी पुरीला बोलावतो. काय हरकत नाही. किती मुली आहेत त्या? 4 आहे त्या. पर मुलगी मला शोभेवंत मला शोभल अशी मुलगी पाहिजे. अहो काय पाहुणं? हा पोरगी तुम्ही नुसती बघा. बरं असं करा. हा पहिला नंबर बाहेर काढा. बाहेर काढा का पार फेकूनच द्या. तसं न बाहेर बोलवून घ्या. हा घेतो ना. हा हा बायकाला होती. बाबा हा इकडे ये बाहेर. नो मला तुम्ही बोलवता का? हा हा. अहो मी जरा गोट्या खेळती या. अगं बाई तुला पाहुणं बघाय आल्या अगं स्वतः बाय 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 पाहुण्याकडे मी काही येत नाही. मी बाळ्या सगळं ऊस खाय चालली ऊसात. यायला पाहुण्याने ऐकलं कुणा? आपावन हा आई पोरगी कुठं उसात चालली या? तसं नाही हो. म्हशीला काचुळ कमी पडल्या तेव्हा म्हणली गवात घेऊन येते आणि नंतर पाहुणं ए कला होती. अगं तुला नवरा पाहण्याचा आलाय जरा बाहेर आहे. पाहुणं हो हे बघा ही पोरगी. शेबा का पाहुणं हा माणसाची म्हणाय कुठलीही गोष्ट बोलून असावी आणि ही जन्माला जोडा जाणार आहे. तेव्हा ही पॅशनवाली मुलगी मला काही नको मला पसंत नाही. कारण मी आहे खेड्यातला माणूस आणि रोज जर सुनू पावडर लिहून फिरायची म्हणल्यावर माझं कसं काय जमायचं? हा बरोबर आहे तुमचं. मला ही पसंत नाही. मला दुसरी मुलगी दाखव. पाहुणं काळजी करू नका. दुसरा नंबर आपला आहे हा. बेस्ट. अहो कॉलेजचं 3रं वर्ष शिकली या. घेऊ का बोलवून? बोलवा. हा बाय मीना काय बाबा? बाहेर ये. काय? ए तुला नवरा बघाय आलाय. नवरा? हा आणि कसला असतो या?
त्याला 2 शिंगा आहे ती म्हणावं पाहुणं. आणि राहतो कुठं या लिंबाच्या झाडावर असतोय म्हणावं. आणि खातो काय वा? लिंबाचं पालं. पाहुणं काय हो ही तुमची पोरगी जी आहे का सगळं घरदारी येड आहे? अहो तसं नाही, पोरगी तुमची टिंगल करतीय. आता तिंगल कराय काय, मी तिच्या आईचा नवरा आहे होय तवा. हो पाहुणं, तिच्या आईचा नवरा हे तुम्ही. आपलं तिचा मेहुणा आहे काय तवा? अहो तसं नाही, आता आजकाल शिकलेल्या मुली असतात त्या लाजत नसते त्या. पाहुणं. समोर आई वडिलाच्या देखत बोलते त्या. अहो, मग तुम्ही तर समजावून सांगा की पोरीच्या जरी ध्यानात येत नसलं तर. सांगतो हा बाय मीना, का हो बाबा? तुझं लग्न करायचंय, जरा चापून चुपून पदर डोक्यावरती घेऊन त्यांच्या समोर उभी राहा. असं वय? हा बर बर. पाहुणं, हा पहा आमची मुलगी. वा वा पाहुणं, अहो हिचं तोंड सगळं पदरानं झाकलंय तवा हिला तोंड कवा पाडायचं आहे? आखाडाच्या महिन्यात. आखाडाच्या महिन्यात काय ती दिवी आहे काय तवा? काय राव पाहुणं, असं कुठं असतंय का? हा मग तोंड सगळं पदरानं झाकलंय, जरा पाठीमागं साराय सांगा. अहो, हे मराठमोळा आहे, जरा पदर हा मीना, का हो बाबा? जरा पदर पाठीमाग सार. हा घेतला. वा वा पाहुणं, हा मुलगी मला पसंत आहे. है का ना? हा तेव्हा आता लगेच माझं लग्न लावा. लग्न हा लगेच गाठ बांधा. हा चला. काय काळजी करू नका. हा अहो तुम्ही एवढी गडबड करताय होय. पण मला काय म्हणायचंय पाहुणं, हा आता लग्न करायचं आहे, होय मुलगी पसंत आहे. झाली. पण तुम्हाला एक गोष्ट बोलू का? बोला की पाहुणं. कुठली जरी गोष्ट बोलायची झालं तर माणसानं आधी कडू व्हावं नंतर गोड असावं. बरोबर आहे. हा अहो एखादी सायकल जर घ्यायची झाली तर तिच्यावर बसून 4-2 पायंडेल हाणून फायलांग 2 फारलांग चालवून बघतं. होय एखादा बैल जर माणसाला घ्यायचा झाला तर गाडीला झोपून एखादा राऊंड आणून बघतं. होय. मग आता ही जन्माला जोडा जाणार आहे बघा तुमच्या म्हणण्यानं. मग आता काय करताय तुम्ही? 2-4 पोरं तिकडेच होऊ द्या, दवाखान्याचा खर्च आम्हाला भरायला हवा. आणि पुन्हा लगीन जमवा येऊ. काय राव पाहुणं, असं कुठं काही गाय गुराचा बाजार आहे होय हो? तसं नाही. मग असं करा, माझं लग्न लावून द्या आणि माझी मी आपला मुलीला घेऊन जातो. काय हरकत नाही, मी ब्राह्मणाला बोलवतो. ब्राह्मण आहे काय? आहे ना? घ्या बोलून. हो काका, कोण आहे रे तिकडे शिंदळीचा? हो हे आमच्या मुलीचं लग्न लावायचंय. या. असं का? हा बरं आलो. आणा चौरंगपाटा आणा. आणलाय गे. हा ती धोताराणामध्ये धरायचं ती. अहो सगळी तयारी केली आहे. तयारी आता केली तुम्ही आहे. मंगल असतं का म्हणा? बोला नवरी नवरी आणलेत की? आणली का? होय. शिवमंगल सावधान स्वस्ती श्री जननाय तंतु जनका. काका चांगला आहे बर का? हो. स्वस्ती श्री देवकी शिवमंगल सावधान. अजून एक श्लोक राहिलेला आहे, हा, गडबड आणि- करायची नाही. हा आता सावधान समय आईला काका मरतो काय की बाबा तोंड वाचू नका. संपूर्ण पूर्णस्य ऐसे सावधान समय संपूर्ण ऐसे शिवमंगल सावधान. ए, तुला काय झालं वारडा बोंबलाय? पोरं रडायला लागले, ती जेवाय कवा वाढायचा आहे? यायला जेवायसाठी बोंबलाय लागलाय वे. मग ही लेकरं येत तांदूळ टाकाय आले ती. न तुला काय लेकरं घेऊन ये म्हणलं होतं विकून. आता लगीन म्हणल्यावर जेवाय येणार नाही ती, तर काय घरी राहणार आहे ती होय? हा गरीब आहे असू द्या, बर. जेव द्या पोरं सोरं. बरं तुम्ही आजच्या दिवस राहताय का कसं काय? आता कशाला राहायला? हा. मला घरी जायचं आहे, लय काम आहे. पण पाहुणं हा वाईट वाटतं, का? मुलीला मी कधी घराच्या बाहेर काढली नाही. म्हाता रडायचं काय कारण आहे? अहो पोटचा गोळा आहे, जावय पाहुणं. असू दे की. असं करा, काय पोरीला 5-6 महिने तुम्ही का नाही हा. अंगाला स्पर्श सुद्धा करू नका. का? तिच्या अंगाला खरूच आहे हो. खरजूची बायको माझ्या गळ्यात घातली होई. अहो तसं नाही, दवाखान्यात काहीतरी विलाज करा आणि प्रपंच सुखाचा करा. काय हरकत नाही मामा, जा तू. थांबा, गाठ सोडू नका आणि तसं जाऊ नका. हा नावं घेतल्याशिवाय कुठं जाताय निघून? पाहुणं हा तुमचा लहान म्हणजे लहानसा मेहुणा आहे, तुला हट्टे काय आहे. यायचं काय?
वा वा, कुठे गेलता तुम्ही लग्नात? मी वय हा. आणि म्हशी घेऊन रानात चारायला. नाव नाव घ्यायचं काय? हा. कुणी घ्यायचं नाव? आता नवऱ्यानं बी घ्यायचं न नवरीनं बी घ्यायचं. मग सांगा की तुमच्या बहिणीला नाव ए, घ्यायला. ए, ए, येड्या औलादीच्या का शिव्या द्यायला लागलाय का? नव दाजी, तुमच्या बहिणीला सांगा की आधी नाव घ्यायला दाजीवरनं. हा मीना, काय आपलं दाजी आहे तर म्हणल्यावर त्याच्यावरनं नाव घेतलं पाहिजे. तुझा नवरा आहे की आता त्यो? नाव घेऊ वय? हा. आताच्या कलीत वाकड्या बांगाच्या आहेत. गुण बसलं पणगावर मी लावते लाईट. वा वा वा. चांगलं नाव घेतलं की हो. आता तुमचा मीटर कुठं आहे सांगा. हा? हा. मी नाव घ्यायचं काय? मग घ्या पाहुणे घ्या, माझ्या उभारी आली काय? चांगलं घ्या. समोर होती बाबळ. वा वा वा, बर. चांगलं नाव झालं पाहिजे, नाही तर पंतरवाळ्या फेकून मारेन. समोर होती बाबळ, समोर होती बाबळ, ती हलती लचा लचा, ती हलती लचा लचा. आणि आमच्यावरनं नाव घेणार गु खातय गचा गचा. असलं नाव असतं वय? अरे त्याला अरे, काय अरे, होतंय? अरे, भात सोडून त्याच्यावर तडाखा लावलाय काय? मग आता तुम्ही घेता काय? हा, तुम्ही मी बी घ्यायचं होतं काय? घ्या की. पण मला जेवायला पोट भर वाढलंय का तुम्ही? आता नाव तुमच्या घ्यायचं असतो करवल्यानं. हा, कोण आहे करवलं? करवला आहे ना. तुमचा. कोण आहे? ठीक आहे, नाव घेऊ का? करवली आहे तुमची. हा, नाव घ्यायचं. तुम्ही नाव घ्या. मामाय माझा ती. मग मग घ्या नाव. अहो पण जावाया देखत मी नाव कसं घ्यायचं? मग आता हो का मामा माझी, मी जातो निघून शिना. हा, तुम्ही असं करा. ए कारभारणी, चल ग आता. कारभारी, चला. चल माझ्या मागू माग चल. आलं पिंजऱ्यामध्ये प्रीतीचं पाखरू, चांदण्या रातीला थरथरलं घुंगरू. नाचते मी अशी, डोलते मी अशी, ताला सुरात होऊ दे झरा. याहो याहो, याहो याहो दिलाच्या दिलवरा, याहो याहो दिलाच्या दिलवरा, याहो याहो दिलाच्या दिलवरा. राजसा तुमच्या हाती शराबी भरला पिला, राजसा तुमच्या हाती शराबी भरला पिला. घोटका घेता तुम्ही, निशाका आली मला, घोटका घेता तुम्ही, निशाका आली मला. अशी धून देताना चुलमी दावील काना, अशी धून देताना चुलमी दावील काना. तुमच्या राणीची हौस पुरी करा, तुमच्या राणीची हौस पुरी करा. याहो याहो, याहो याहो दिलाच्या दिलवरा, याहो याहो दिलाच्या दिलवरा, याहो याहो दिलाच्या दिलवरा. कारभारणी, गाव कारभारी. चला आता हे बघ की गाव आलं इथं. बर. हे आपलं गाव आहे. हा. गावात आलोया. पण तुला काय माहित आहे का, काय? माझी सगळी मित्रमंडळी बर. ग्रामपंचायतच्या हाफीस पुढे उभा राहिली असतेली, हा. तेव्हा जाऊन त्यांच्या पाया पडायचं. पण बर, तुला बर. एक सांगतो, काय? कुणाच्या पायाला हात लावायचा नाही. नाही नाही. नाहीतर तुला आजकालचं काय माहिती नाही. सत्ययुगातलं मित्र म्हणजे कसं होतं, कसं? मित्राने मित्रासाठी प्राण दिला. बर. पण आता जे मित्र कसे आहे ते कशी? तोंडावर गोड बोलतेली मित्राला आणि आतनं त्याच्या घरात काळा बाजार करते. म्हणून ना त्यांच्या पायाला हात लावायचं नाही, लांबनं त्यांच्या पाया पडायचं. हे बघ की वळीने उभा राहिले. ए गावाले अरे तुम्हाला काय माहित आहे का? अरे त्या गोविंदा पाटोळ्यानं लग्न दुसरं करून आला या. कवा अरे ती काय गाव कोसाला सारा कालवा त्याचा तीच चालला या. लगा मग कसं करायचं रे? आपण ग्रामपंचायतच्या ऑफिस समोर महादेवाच्या मंदिरात बर जाऊन दर्शन घेऊन देवळासमोर उभा राहूया. बर बर बर. म्हणजे ती आपल्या पाया पडायला येईल. होय. हा,
तेव्हा आपलं दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाही त्यो. हा. म्हणजे आपल्या पाया पडत पडत त्याच्या बायकोचा चेहरा आपल्याला दिसला हो. का आपली बे मनाची समाधान झाली, सारा प्रसाद आपल्याला पोचला. बर हा. चल कारभारने हे बघ, पाया पड. अष्टपुत्र सौभाग्यवती, कधी मरील तुझा पती आणि कधी लागशील ग तू माझ्या हाती. अरे तुझ्या आईचा चिलीम तोंड्या तुझ्या यायला काय झालं रे? लगा आणि लगीन करून येऊन माझा हात वाळलं नाही तर तोवर माझ्या मरणाची वाट बघतो तुझी. अरे बाबा मी आशीर्वाद दिला तुला. हे बघ कारभारने ह्या जातीची माझं मित्र आहे इथं. बरं असू दे, चल दुसरीच्या पाया पड. अखंड रणकराची. अखंड रणकाराची ये इकडे याच्या पाया पड. सरळ जाऊ दे. पळ पाया. कसं काय कारभारी? अगं आय 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 कारभारने का हो? तू कशी काय ग यांच्या दाटणीत गावलीस? तुमचा माझा विचार काय झालता? 50ची गाठ होती का नाही? हा 7 वेळा पाया पडायला लावीन म्हणून. बरं असू दे, जरी लग्न झालं असलं तरी होती. तू पण राहन ती पण राहशील. तुम्ही दोघी जण खुशाल वाड्यात राहा, माझी मी एकटा आपला मळ्यात राहील. अजिबात वाड्यात राहायचं नाही. ओ वाड्यात राहायचं नाही. ही जुनं सणांग आहे हिला घराच्या बाहेर हाकलून द्या. का? हिला अजिबात घरात ठेवायची नाही आता. अगं असू दे, तुम्ही दोघी जण एका इचार्यानं राहावा. अगे काळे, काय वाटतं का ग तुझ्या आता काय जीवाला? खरं नाही बाबा, आता या दोघीची भांडणं लागली. माझ्या वाड्यात आता तुम्ही दोघांनी राहायचं अगं नाही. तू तर माझा आहे. रफाल माझ्या घरात आली, माझ्या घरात दाराचं वाटोळं केलं. अगं हे कारभारने तुझ्या तू तर ऐक जिभेला माझं. कांदा बांधलं. अगं आय 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 या दोघीची भांडणं लागली तर माझी मी जातून आपला कुठं तर लांब आड रानात बसतो बाबा. झोप तिकडं. पांढरी पाल माझ्या घरात आली, वांग्याचं भुजवणं. हाय का ग तुला हात राहिला? लोकांचा हातरून घेऊन झोप तिकडं. झोप झोप गप्प आपली. झोप झोप. आईला संध्याकाळचा 10-11चा टायमिंग झालाय. आता घरी गेलं पाहिजे. पण घरी पण आता त्या दोघीची भांडणं लागली होती. काय झालंय आणि काय नाही कोणाला ठाव. घरी जाऊन चौकशी केली पाहिजे. आईला लाईटी फिटी तरी जाऊ दे त्या सगळ्या. मला वाटतंय भांडणात फडल्या काय की लाईटी. पण आता ही नवी बायको कुठं गावती कुणाला ठाऊ. गेलं पाहिजे अंधारात चापचत चापचत. ही जुना सणांग आहे. दुसरी कुठं गेली नवी कोणाला ठाऊ. हा हिथं आहे बघा. कारभारने का? जागी झाली का? वय वय. आता आपण दोघ जण झोपू बर का? बर बर. झोप गप. अयो लय मारला. अयो ए गोविंदा, ओ, ए बाहेर ये, बाहेर ये. बाहेर कोण आहे? अयो अयो, अरे मी बापू नाही होय रे. अरे गोविंदा इथं नाही. कुठे गेलाय? ते बाहेर गेलाय. कोण बोलतय? आईला तेच आहे काय की? लगा लय मला मारला. अयो अरे अरे तुला कशाने? अरे लोक बापू शिंदे अरे बाजारला गेल तू कुठे गेलता? बारामतीला. बारामतीला. अरे बैल क्लीन पैसा माझ्या जवळ होतं. बर. चोरट्यांनी लय मारलं आणि मला चोरटी पाठी मागे लागले. अरे अरे मग तू असं कर, काय रे? तू जाऊन महादेवाच्या देवळात झोप जा. नग नग नग. अरे मला घडीवर तुझ्याच घरी झोपू दे. अरे 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 नको नको इथं नको, तिकडे जाऊन झोप जा जा. ए वाईस पलीकडे झोपू का? अरे नका आणि ते बघ, आणि लगीन करून माझा हात वाळला नाही तर इथं झोपायला लागला जुई. जा तिकडे निघून शिना. लगा अंधारचा बाहेर लावायला लागला वर. तुला घालवा येऊ का मी? जा तू कुठं तरी देवळात जा बरं लगीन. कारभारनी का? झोप गप आपली. आजोबा. ए गावाले हो. अरे आज एकादशीचा दिवस आहे. हा बरोबर आहे. तुमच्या हाय का ध्यानात का नुसत्या माळा घातल्या त्या अरे भिंतीवर? ध्यानातच नव्हतं. अरे त्या गोविंदा पाटोळ्याला पेटी शिकवली या. हा बरोबर आहे. पेटी वाजवणार आहे का कोण आपल्या? कोणच नाही गोविंदाशी. त्याला जाऊन आणा की रे. ठीक आहे. ए गोविंदा पाटुळे. आईला आणि कोण दारात येऊन बोंबलाय लागले कोणाला ठाव. अरे मी बाळू पाटुळे. आबाळ आराम राम. राम राम. काय इतक्या रात चालाय? अरे भजनाला चल की. भजनाला बघ कुठं? देवळात महादेवाच्या. मारुतीच्या देवळात. हा मारुतीच्या देवळात जाऊ नका. का? मारुती देवळात नाही. तुला कस काय माहित? मारुती रात्री माझ्या स्वप्नात आलता.
काय म्हणला? म्हणला रोज उठून येताना बसणं देवळात करता तुमच्या कार्यानं माझं डोकं चिन्ह भिन्न झाले. बर. तेव्हा मी वैतागून आता जाऊन शिनाक नाही शिवावर बसलो या. आणि तुम्ही काय देवळात येऊ नका, मारुती काय देवळात नाही, तुम्ही काय देवळात बसण्याला जाऊ नका. तुम्हाला काय माहित आहे का? काय? त्याने दुसरं लग्न करून आला या. हे आला नंदा तसं नाही माझं काय. तुझ्या मनातलं मी आज ओळखलं या. अरे गाढवानं खायला होता इथं आहे का तुम्हाला माहित काय? ए बरं असं कर, चला बाबा चला चल, चला चल, येतो. चल. तुम्ही नाही इथनं घरात हलायचा चल. माझ्या कारभारने. का? मी बसनाने येतो, मित्रमंडळी आली आहे ती. मित्राने मित्रासाठी प्राण दिलेला आहे. मग काय माझ्याच्या यांच्या संग भजन होत नाही ती होय. ए चला बाबा चला. चला चला चला. पिठीवर माणसं बसली का? पिटीवर? तसं नव पिठी वाजवाय मास्तर बसलं का? अरे बसले ती पण तूच वाजवून म्हण की. पकवाज घेतलाय का जवळ? हा घेतलाय. ए फुटीला अडकावल्याला पखवाज काढा आणि टाळ हाना डोक्यात. डोक्यात आण, म्हणजे फुटत नाही ए, डोकं. टाळ आणा पुढं. आणलाय आणलाय. मन अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा पात्र. दयाटविता महापुण्यराजी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. बोला कुंडली गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आजीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. नाके डोळी छान रंग गोरा गोरा पान. नाके डोळी छान रंग गोरा गोरा पान. त्यात आलं तरुण पण मिरवाईला कोणीतरी न्याहो मला अरे फिरवाईला. ये गाणी म्हणायला लागला की रे? कोणीतरी न्याहो मला फिरवाईला. ए, तुझ्या आईचा नालायक तुझ्या. काय झालं? या अभंग आहे रे. आईला काल ती लग्नात लागलं होतं हीच गाणं माझ्या ध्यानात आलंय. मी म्हणतोय अभंगच आहे काय की. अरे अभंग म्हण. हे म्हणू काय थोडा? हा, म्हण अरे थोडा. बाबा कशाला अभंग म्हणतो? मग आता हे बघा. तुला येतोय काकड आरती एखादी? होय म्हण बर. होय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली ज्या अंड्याला मला पावली. ओ, ओ, संताच्या अवलादीचे काय झालं रे? ज्ञानेश्वर माऊलीन त्या अंड्याला मला पावली. काय गाढवा म्हणजे अंडी खातीच काय की माळ गळ्यात घालून. हे मग अंडी खायच्या टायमाला माळ मी खुटीला अडकावत असतो या. हा, त्याच्यामुळेच वेळेवर पाऊस पडत नाही बघा. अरे बाबा माझा गुरु तुम्हाला माहित आहे का अंडी खाणारा? कोण रे? वाल्मिक नाईक नवरी आम्ही दोघच अंडी खायला असतोय इसबाईला. अरे भाकरानो, तरी म्हणतोय मी अंडी का रोज चोरून हे जाते. बघा असं करा, काय? विषय मिटवा. हा. तुमची तुम्ही घरी जावा. बर. कारण आपल्याला गेलं पाहिजे आणि उद्याच्याला आहे ती गावातली कामं यात्रा भरवायची. बर. जाऊ का आता लगेच? हा तुम्ही जावा पण असं करा आता. काय? निवांत तुम्ही सुखी राहा. ए चला रे गावाला. ए, चला, चला. चला चला. चला. पण आईला ऐका बाई, माझ्या नवऱ्यानं मला लेकरूबाळ होत नाही म्हणून दुसरी बायको करून आणली. ती आणली आणि जाऊन तिच्याकडे झोपलाय. पण त्याला कुठं माहितीये बायकाच्या अंगात 36 नखरा असतात. त्यातला अर्धा नखरा नवऱ्याला दाखवते. कसा माझ्याकडे झोपाय घेते एवढं मंडळी लक्ष देऊन ऐका. पण माझ्या अंगात कधी येत नसतं. पण आज मी अंगात आणणार आहे. आणि ती देवी कोणती? काळूबाई. बोल काढायचं. आयो. आईला असं करा आणि उचलून आयो. व्हायला लागलंय मला. आयो. कोण देवाय? चहा 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 चहा. देवा शांत वाडात साखर टाकली या. का रे बघता लय चुकला? काय चुकलो? अरे बघता मला झाडाला त्रास तू लय दिलास रे. का वलं झाड खालनं बुडात नाही पेटलंय काय? काय त्रास झाला देवा? अरे बघता दुधाचा कप मला दिन गवतर तू पी. आणि तुझ्या तोंडाला काय आग लागती होई? पी तू का नाही? चल बोल. पितो पितो देवा. शांत व्हा. खडी साखर मला दिन कापूर तू खा. बा, कापूर तू खा.
आणि तुझा तोंडाला काय पेट घेतोय वितावा? खातो का नाही चल बोल. खातो खातो. मूर्त लोकांच्या मादर चोदा. आई ग देवी तर सगळं घ्या लागली बाबा. जुनी गादी असताना हा नवी गादी कशाला केली तुझी झक माराय चल बोल. आता हे जायला यालाच म्हणायचं पदर दाना चारून घोडा उडवून घेतला. ही ज्या अंगात कवाच येत नसताना आज कसं काय आलंय काय मला कळत नाही. बर देवा चुकलं असलं तर माफ करा, शांत व्हा. मी सांगल तसं ऐकतोल का? होय चल हातरून उचल. हातरून उचल. उचल. लवकर टाक. लवकर टाकू काय? लवकर टाक. टाकले. लवकर टाकलं का? टाकले. लवकर झोप. झोपल्यावर जातय काय? हा बर बर झोपतो झोपतो. गाव कारभारी हो कुठे गेलताव तुम्ही? हे संडासला गेल तू कारभारने. बर झोप. झोप. ऐका बाई, पहिली बायको असताना माझ्या संग लग्न केलं. लग्न केलं तिकडे गेला किंवा झोपायला. माझ्या पण अंगात लक्ष्मी आहे. मी पण अंगात आणते. बोल लक्ष्मी आईचं. पहिला इकडची देवी झोपवून तर इकडची देवी खवळाय लागली. कोण देवा? इकडे देव कोण आहे? अरे पापिष्टा, दुष्टा, कोंबडीचा पिष्टा आणि मी करते हाटीलात नाश्ता. आता याच्या आईला ही चाबरी देवी दिसती बर का मंडळी. पहिली बायको असताना माझ्या संग लग्न केलं आणि तिकडे गेला काय रे झोपायला चल बोल. हा याच्यासाठीच राग आलाय काय की देवा चुकलं असलं तर माफ करा. हातरून उचल. उचलला. लवकर उचल. उचलले. टाकले टाकले. लवकर झोप. झोपायचं आहे काय? लवकर. झोपल्यावर जातय का? होय. होय झोपलो. कारभारी हो कुठं वा गेलता? हे मुतायला गेल तू तुझ्या पण अंगात येत होतं काय? आणि मग आईला बरोबर झोप आता गप लई रात झाली या बघ. आता जाऊ नका बर का. नाही नाही आता कशाला जातो या? अगं बाई गेलं काय माझा नवरा? अय्यो आह, आह, अय्यो आह, 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 अय्यो आईला विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. हिकडली बायको झोपूस तर तिकडल्या बायकोच्या अंगात येतंय आणि तिकडल्या बायकोला झोपूस तर इकडल्या बायकोच्या अंगात येतंय. बायकांना खरोखर चीड असते या. तेव्हा तिकडाय काळो आहे आणि इकडाय लक्ष्मी आहे. पण मी पण बाजार गडी आहे का गडू आहे? बाईच्या अंगात 36 नखर असलं तर गाडीच्या पण 34 नखर अंगात असतात. ह्यातला जर एक नखरा जर यांना दाखवला तर गाडीच्या चाकासारखी या दोघींना पण गरा गरा फिरवतो. माझ्या पण अंगात आहे मसुबा. बोल मसुबाच. तुम्ही कोण देवाय? आम्ही लक्ष्मी आहे. मला ओळखलं का? तुम्ही कोण आहे? मी मसुबाय मसुबा. कशाला आला? मार्यायच्या आणि काळवायची हजेरी घ्यायसाठी आलोया. गेल्या गेल्या का? हा. पर असा देव शांत होणार नाही. मग काय हो देवा, काय पाहिजे? मी सांगल तसं तुम्हाला ऐकावं लागल. काय करायचं? माझ्या घरात बांधणं करचाल का? नाही. मी सांगल तसं वागचाल का? नाही. आल्याला दिवस बारी बारीनं वाटून घेसाल का? कारभारी तुमच्या अंगात आलत का हो? हा तुमच्या अंगात आलत का? यालाच म्हणायचं नवरा एक आणि बायका आणि नवरा एक आणि बायका आणि सादर केला लोकनाट्य गोविंद पाटोळे मेंढापूरकर सह बाळासाहेब पाटोळे मेंढापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ.